Hello students, in today's lecture of direct tax, I am going to discuss the taxability of leave travel allowance under section 10 subsection 5. आजच्या लेक्चरमध्ये आपण लीव ट्रॅव्हल अलावन्स या कन्सेप्टची टॅक्सेबिलिटी बघणार आहोत विच इज बीन टॅक्स्ड अंडर द हेड इन्कम फ्रॉम सॅलरी. वेतनापासून मिळणारी जी मिळकत आहे त्यामध्ये ह्या पार्टचा समावेश होतो. तो म्हणजे कोणता आहे? लीव ट्रॅव्हल अलावन्स. म्हणजेच एखाद्या कर्मचाऱ्याला आपल्या एम्प्लॉयरकडून लीव ट्रॅव्हल अलावन्स जर मिळत असेल तर ते टॅक्सेबल आहे का, फुल्ली टॅक्सेबल आहे का, की पार्टली टॅक्सेबल आहे, की फुल्ली एक्झम्प्ट आहे म्हणजे नॉन टॅक्सेबल आहे, ह्याचं आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कशन करणार आहोत. सो लेट अस स्टार्ट with the taxability of leave travel allowance which is received by employee from his employer for the purpose of traveling during his leave. आता याच्या नावातच आहे लीव ट्रॅव्हल अलावन्स. म्हणजेच काय, एखाद्या इंडिव्हिज्युअलला, व्यक्तीला किंवा कर्मचाऱ्याला आपल्या एम्प्लॉयरकडून जर लीव ट्रॅव्हल अलावन्स मिळत असेल तर तो ज्यावेळेला सुट्टीवर असेल किंवा रजेवर असेल हॉलिडेजसाठी तर त्याला फिरण्यासाठी म्हणून अलावन्स दिला जातो. परंतु हा अलावन्स फक्त आणि फक्त ट्रॅव्हलसाठी असतो. म्हणजे प्रवासी भत्ता ज्याला आपण म्हणतो, प्रवास भत्ता. पण तो रजेवर असताना किंवा कुठे सुट्टीसाठी गेला असेल, फिरायला गेला असेल तर त्यावेळेला ह्या कर्मचाऱ्याला फक्त प्रवासासाठी म्हणून हा खर्चाचा अलावन्स दिला जातो. म्हणजे त्यामध्ये तो फक्त आणि फक्त प्रवासाच्या खर्चाचं बेनिफिट किंवा क्लेम करू शकतो. ओके. सो काही कंडिशन्स तुम्हाला पहिले लक्षात घ्यायला लागतील. त्या म्हणजे कोणत्या आहेत? तर लीव ट्रॅव्हल कन्सेशन किंवा लीव ट्रॅव्हल अलावन्स इज एक्झाम टू द फॉलोइंग एक्सटेंट. फर्स्ट आहे तो म्हणजे कोणता आहे? इन द केस ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल. म्हणजे कुणाला दिला जातो? हा एका इंडिव्हिज्युअलला. मीन्स या ठिकाणी आपण त्याला एम्प्लॉई म्हणूया, कर्मचारी म्हणूया. त्यानंतर द व्हॅल्यू ऑफ एनी ट्रॅव्हल कन्सेशन ऑर असिस्टन्स रिसिव्ड बाय ऑर ड्यू टू हिम. कोणत्याही प्रकारचं ट्रॅव्हल अलावन्स त्याला मिळत असेल तर त्याचा इथे समावेश होतो. जे बिझनेस टू बिझनेस बदलतं किंवा एम्प्लॉयर टू एम्प्लॉयर बदलतं. सगळे एम्प्लॉयर सेमच प्रवास भत्ता देतील असं नाही. ओके. त्यामुळे जो काही प्रवास भत्ता मिळतो आहे किंवा ट्रॅव्हल अलावन्स मिळतो आहे त्या अमाऊंटचा इथे विचार केला जातो. त्याचबरोबर थोडंसं पुढे जाऊन आपण ह्याचा डीपनी विचार करत असताना आधी एक महत्त्वाचा मुद्दा इथे लक्षात ठेवायचा आहे. एम्प्लॉयर प्रवास कुठे करू शकतो? या भत्त्याच्या आधारावर एम्प्लॉयर किंवा कर्मचारी प्रवास कुठे करू शकतो? तर फक्त आणि फक्त भारतामध्ये. मग भारताच्या कोणत्याही प्लेसमध्ये तो प्रवास करणार असेल तर त्याच्यासाठी हे अलावन्स तो वापरू शकतो किंवा त्याच्यासाठी म्हणून हा भत्ता दिला जातो. सो लेट अस स्टार्ट. व्हॉट कन्सेप्ट्स आय एम गोइंग टू कवर ओवर हिअर ते जरा बघून घेऊया. मिनिंग ऑफ लीव ट्रॅव्हल अलावन्स, अर्थ बघणार आहोत. नेक्स्ट, अमाऊंट एक्झम्प्टेड अंडर लीव ट्रॅव्हल अलावन्स. इथे मी LTA असं म्हटलं आहे, दॅट इज लीव ट्रॅव्हल अलावन्स रूल्स. म्हणजे नेमकी कोणती अमाऊंट एक्झम्प्ट किंवा नॉन टॅक्सेबल असेल इन द हँड्स ऑफ एम्प्लॉई ते आपण बघणार आहोत. त्याच्यासाठी LTA रूल्स तुम्हाला इथे मी देणार आहे या लेक्चरमध्ये. नेक्स्ट आहे रूल्स टू क्लेम एक्झम्पशन फॉर LTA. एक्झम्पशन क्लेम करण्यासाठीचे रूल्स बघणार आहोत. So let us start with the meaning of leave travel allowance. Leave travel allowance under section 10 subsection 5 of Income Tax Act 1961. So what is the meaning? An leave travel allowance is the remuneration paid by an employer for employees travel in the country when he is on leave with the family or alone. म्हणजे हे एक प्रकारचं सॅलरीच्या व्यतिरिक्त, वेतनाच्या व्यतिरिक्त काही अमाऊंट ट्रॅव्हल अलावन्स म्हणून दिली जाते एम्प्लॉयरकडून एम्प्लॉईला, म्हणजे कर्मचाऱ्याला दिली जाते. मग हा कर्मचाऱ्यासाठी एक प्रकारचा इन्कम आहे, रेम्युनरेशन त्याला मिळतं आहे. पण कोणत्या कारणासाठी? तर तो रजेवर असताना जर तो फिरायला गेला असेल, सफरीवर गेला असेल तर त्यावेळेला त्यांनी हे अलावन्सचा वापर करायचा आहे. म्हणजे हा सॅलरीच्या व्यतिरिक्त त्याला मिळतो आहे, म्हणजे एक प्रकारचं इन्कम आहे. मग ते टॅक्सेबल आहे की नाही एम्प्लॉईसाठी ते पुढचा भाग आहे, पण ते त्याच्यासाठी एक इन्कम आहे. ओके.
आता इथे कंडिशन्ससाठी मी 2 हायलाईट केलेल्या आहेत गोष्टी. इन द कंट्री जो मी मुद्दा आधीच एक्सप्लेन केलेला आहे. ह्या अलावन्सचा जो काही लाभ आहे तो फक्त कुठे घेऊ शकतो, जर तो भारतामध्ये फिरणार असेल तर. ट्रॅव्हल कुठे करणार आहे, भारतामध्येच करणार असेल. अब्रॉड जर जाणार असेल तर ते हे अलावन्स त्याला फुल्ली म्हणजे तो वापरू शकत नाही ॲब्रॉडसाठी. म्हणजे अलावन्स कशासाठी दिलं आहे, फक्त तो जर भारतात फिरणार असेल तर. आणि दुसरी गोष्ट हायलाईट केली याच्यामध्ये, वेन ही इज ऑन लिव्ह विथ द फॅमिली ऑर अलोन. म्हणजे लिव्हवर आहे आणि फिरायला गेला आहे, एकटा जाऊ दे किंवा फॅमिली. आता फॅमिली म्हटलं तर त्यामध्ये नेमकं काय येणार आहे, तो पार्ट मी खाली दिलेला आहे बघा. हिअर फॉर द पर्पज ऑफ एक्झम्पशन फॅमिली मीन्स. फॅमिलीमध्ये कोण कोण इन्क्लूड होतील बघा. स्पाऊस. स्पाऊस म्हणजे कोण, जोडीदार ज्याला आपण म्हणतो. म्हणजे समजा कर्मचारी एक महिला असेल तर तिचा स्पाऊस कोण असणार आहे, तिचा हजबंड. कर्मचारी समजा एक पुरुष असेल तर त्याचा स्पाऊस कोण असणार आहे, त्याची बायको म्हणजे वाईफ. ओके, सो स्पाऊस. नेक्स्ट चिल्ड्रन. आता चिल्ड्रन, त्या कर्मचाऱ्याचे चिल्ड्रन हे पण त्या फॅमिलीमध्ये इन्क्लूड होतील. मग चिल्ड्रनमध्ये पुन्हा कंडिशन आहे, रिस्ट्रिक्टेड टू ओनली 2 सर्वायविंग चिल्ड्रन बॉर्न आफ्टर 1 ऑक्टोबर 1999. 1999 नंतर ज्यांचा जन्म झाला असेल अशा फक्त 2च चिल्ड्रनला अलाउड आहे किंवा एक्झम्पशन तुम्ही क्लेम करू शकता. जर तिसरं मूल असेल तर त्या तिसऱ्या मुलासाठी एक्झम्पशन क्लेम करू शकत नाही. पण त्याला पण एक अपवाद आहे, एक्सेप्शन आहे. ते म्हणजे कोणतं, समजा त्या कर्मचाऱ्याला पहिला मुलगा असेल, मुलगा किंवा मुलगी जे काय असेल, पहिलं अपत्य असेल, पण दुसऱ्या अपत्याच्या वेळेला समजा ट्विन्स झाले, जुळी झाली. म्हणजे एकूण मुलं किती झाली त्याची, पहिलं अपत्य आणि दुसऱ्या वेळेला झालेली ट्विन्स, मग एकूण 3 झाली. अशा केसमध्ये काय होतं, जे सेकंड टाईमला जर जुळी झाली असतील तर त्या दोघांनाही एकच चाइल्ड म्हणजे एकच अपत्य म्हणून अज्युम केलं जाऊ शकतं किंवा त्यांना एक्झम्पशन मिळू शकतं. मी पुन्हा रिपीट करते, युज्युअली फक्त 2च अपत्यांसाठी हे एक्झम्पशन तुम्ही क्लेम करू शकता. जर 3 अपत्य किंवा 2पेक्षा जास्त अपत्य असतील तर जेवढे जास्त असतील त्यांचं क्लेम करू शकत नाही. परंतु मी ह्याला एक अपवाद सांगितला, जर फर्स्ट चाइल्ड आहे आणि सेकंड चाइल्डच्या वेळेला समजा त्यांना जुळी असतील किंवा ट्विन्स असतील तर त्या जुळ्यांना एकच चाइल्ड म्हणून अज्युम केलं जाऊ शकतं. ओके, ती एक इथे कंडिशन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ओके, पुन्हा बॅक येऊया. फॅमिलीचा बद्दल बोलतोय आपण. फॅमिलीमध्ये एक स्पाऊस, त्यानंतर चिल्ड्रन, नेक्स्ट पेरेंट्स म्हणजे कर्मचाऱ्याचे आई वडील दोघं पण इन्क्लूड आहे तिथे, किंवा कर्मचाऱ्याचे ब्रदर्स अँड सिस्टर्स हू आर होल्ली ऑर मेनली डिपेंडंट ऑन द एम्प्लॉई. जर एम्प्लॉईवर पूर्णतः किंवा अंशतः कर्मचाऱ्यावर, होल्ली किंवा मेनली म्हणू शकतो प्रामुख्याने, जर कर्मचाऱ्यावर अवलंबून असतील, ओके, तर अशा ब्रदर सिस्टर आणि पेरेंट्सचा समावेश पण फॅमिली या कन्सेप्टमध्ये होतो. जर ते कर्मचाऱ्यावर अवलंबून नसतील तर मात्र त्यांचा समावेश फॅमिलीमध्ये होणार नाही. तर पुन्हा आपण कन्सेप्टला येऊया की लिव्ह ट्रॅव्हल अलावन्स साठी एक्झम्पशन मागत असताना फॅमिली जर पूर्ण टूरवर गेली असतील, फिरायला गेले असतील, तर त्या फॅमिलीमध्ये कोणाकोणाचा समावेश होईल, स्पाऊस, 2 मुलं म्हणजे चिल्ड्रन, आणि पेरेंट्स आई वडील, भाऊ किंवा बहीण जे पूर्णतः किंवा प्रामुख्याने त्या कर्मचाऱ्यावर अवलंबून असतील तर. या सगळ्यांचा समावेश कशामध्ये होतो, फॅमिली ह्या कन्सेप्टमध्ये. ओके, सो दिस इज द मिनिंग ऑफ लिव्ह ट्रॅव्हल अलावन्स. नेक्स्ट हा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे. एक्झम्पशन अंडर सेक्शन 10 सबसेक्शन 5 इज लिमिटेड टू द एक्सटेंट ऑफ ॲक्च्युअल ट्रॅव्हल कॉस्ट इन्कर्ड बाय द एम्प्लॉई. उदाहरणार्थ इथे सांगायचं काय आहे की सेक्शन 10 सबसेक्शन 5 नुसार किती एक्झम्पशन मागू शकतो, जेवढा ॲक्च्युअल ट्रॅव्हलिंगवर खर्च झालेला आहे तेवढ्यापर्यंतच एक्झम्पशन मागू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त एक्झम्पशन मागू शकत नाही. उदाहरण देऊन सांगते, समजा प्रवासी भत्ता त्या एम्प्लॉईला मिळालेला आहे 10,000 रुपये, त्याच्या एम्प्लॉईकडून मिळाला 10,000. तो फिरायला वगैरे गेला, फिरून आला, पण ट्रॅव्हलिंगवर खर्च त्यांनी फक्त 8,000 केला असेल तर एक्झम्पशन पण 8,000च मिळणार. ज्यावेळेला टॅक्सेबिलिटी ठरवली जाते त्यावेळेला त्याचं जे सादरीकरण आहे, प्रेझेंटेशन आहे, ते तर कसं कराल तुम्ही,
तर लिव्ह ट्रॅव्हल अलावन्स रिसिव्ड 10,000 मायनस एक्झम्पशन अंडर सेक्शन 10 सबसेक्शन 5 फक्त 8,000 मिळेल, बिकॉज तेवढाच त्यांनी खर्च केलेला आहे आणि बाकीचं अलावन्स त्यांनी खर्च न केल्यामुळे ते टॅक्सेबल राहील. 2,000 रुपयावर टॅक्स बसेल. मग याच्यामध्ये चांगला मूव काय आहे, जेवढं सगळं अलाउन्स मिळते ते सगळं खर्च करा, म्हणजे तुम्हाला टॅक्स भरावा लागणार नाही. गेटिंग द पॉईंट. हे अलाउन्स दिलंच कशासाठी आहे, कारण की तुम्ही प्रवास करावा म्हणून, प्रवास खर्च तुमचा त्याच्यातून निघावा म्हणून. सो हे महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की केवढा एक्झम्पशन मिळेल, जेवढा ॲक्च्युअल ट्रॅव्हलवर खर्च झालेला आहे तेवढा, प्रवासावर खर्च झालेला तेवढं सगळं एक्झम्पशन क्लेम करू शकता. परंतु अट पुन्हा याच्यामध्ये तीच आहे की फक्त प्रवासावर झालेला खर्च, ओके, ट्रॅव्हलिंगसाठी, त्याच्यामध्ये तुम्ही खाण्यापिण्याचा खर्च, राहण्याचा खर्च हा दाखवू शकत नाही, त्याचं एक्झम्पशन इथे मागू शकत नाही. नेक्स्ट, मूव्हिंग फर्दर. आता अमाऊंट एक्झम्प्टेड अंडर लिव्ह ट्रॅव्हल अलावन्स रूल्स. लिव्ह ट्रॅव्हल अलावन्स रूल्सनुसार तुम्ही कोणकोणते अमाऊंट एक्झम्पशन मागू शकता, त्यामध्ये कंडिशन्स आपल्याला बघायचे आहेत. तर पहिली कंडिशन, जर्नी परफॉर्म्ड बाय एअर, म्हणजे जर त्या कर्मचाऱ्याने आपला प्रवास जो आहे तो एअरवेजनी केला, म्हणजे विमानाने जर प्रवास केला असेल तर कुठली अमाऊंट तो एक्झम्पशन मागू शकतो. ओके, त्याची कंडिशन लिहिलेली आहे, इकॉनॉमी एअरफेअर ऑफ नॅशनल कॅरियर बाय द शॉर्टेस्ट रूट ऑर द अमाऊंट स्पेंड विचएवर इज लेस विल बी एक्झम्प्ट. ओके, म्हणजेच काय, जर तो विमानाने जात असेल तर विमानाचा जो इकॉनॉमी क्लास असतो, नॉट फर्स्ट क्लास किंवा सेकंड क्लास, कोणता क्लास, इकॉनॉमी क्लास, इकॉनॉमी क्लासचं जे भाडं असेल आणि शॉर्टेस्ट रूटनी जाणार आहे, लॉंगेस्ट रूटनी नाही. जो शॉर्टेस्ट रूट म्हणजे जो लहान रस्त्याने जात असेल, रस्त्याने म्हणण्यापेक्षा एअरवेज जो शॉर्टेस्ट रूट असेल, ज्याचं डिस्टन्स कमी असेल, म्हणजे त्याच्या राहण्याच्या ठिकाणापासून त्याचं जे डेस्टिनेशन प्लेस आहे, जिथे तो फिरायला जाणार आहे, तिथपर्यंत जर तो एअरवेने जात असेल तर ते एअरवेज जो शॉर्टेस्ट रूट घेईल त्याचं जे इकॉनॉमी क्लासचं भाडं असेल ती अमाऊंट, किंवा त्यांनी ॲक्च्युअल खर्च केला किती ती अमाऊंट, ह्या दोघांमधली जी लहान असेल त्याचंच एक्झम्पशन मागू शकतात. उदाहरणार्थ धरून चला, तो एअरवेजने जातो आहे, वेगवेगळे एअरवेज एअरवेज कंपनीज आहेत, म्हणजे वेगवेगळ्या कंपनीचे एरोप्लेन्स आहेत. मग समजा इकॉनॉमी फेअरचं समजा धरून चला स्टँडर्ड आहे 1,000 रुपये भाडं आहे एका व्यक्तीचं, आणि ह्याने ॲक्च्युअल तिकीट काढली जी होती ती फर्स्ट क्लासची काढली किंवा इकॉनॉमी क्लासची काढली पण 1200ला बसली. मग अशा वेळेला 1,000चं एक्झम्पशन मिळेल की 1200चं, या दोघांमधलं जे लहान असेल ती, म्हणजे 1,000चंच एक्झम्पशन तो क्लेम करू शकतो, 1200चं करू शकणार नाही. ओके, नेक्स्ट कंडिशन आहे, जर्नी परफॉर्म बाय रेल. जर तो प्रवास ट्रेननी करत असेल तर, रेल्वेनी करत असेल तर, मग कोणती तिकीट तो किंवा कोणतं भाडं तो एक्झम्पशन म्हणून मागू शकतो. तर AC फर्स्ट क्लास रेल फेअर बाय शॉर्टेस्ट रूट और अमाऊंट स्पेंट विचएवर इज लेस विल बी एक्झम्प्ट. इथे पण सेम कंडिशन, फक्त रेल्वेची जी फर्स्ट क्लासची तिकीट असेल आणि कोणत्या रूटला, शॉर्टेस्ट रूट म्हणजे जो सर्वात लहान डिस्टन्स, कमी डिस्टन्सवाल्या रूटनी जाणारा असेल त्या ट्रेनचं पहिल्या क्लासचं म्हणजे फर्स्ट क्लासचं तिकीट जे असेल ती अमाऊंट, किंवा त्यांनी ॲक्च्युली किती स्पेंड केली ती अमाऊंट, या दोघांमधली कोणती लहान असेल ती. ओके, बेस्ट वे काय आहे, मिळतं आहे एक्झम्पशन तर त्यांनी फर्स्ट क्लासनीच प्रवास करावा, कारण की तेवढ्या सगळं तो एक्झम्पशन क्लेम करू शकतो. ओके, नेक्स्ट तिसरा कन्सेप्ट आहे ती म्हणजे कोणती, प्लेस ऑफ ओरिजिन अँड डेस्टिनेशन प्लेस ऑफ जर्नी कनेक्टेड बाय रेल बट जर्नी परफॉर्म्ड बाय अदर मोड ऑफ ट्रान्सपोर्ट अदर दॅन एअर. म्हणजे समजा त्या कर्मचाऱ्याचं राहण्याचं ठिकाण आणि फिरायला जाण्याचं ठिकाण हे जर रेल रूटनी जर कनेक्टेड असेल, उदाहरणार्थ मुंबईला राहणार आहे आणि त्याला समजा गावी यायचं आहे, त्याच्या गावी फक्त ट्रेनच जाते, मग अशा वेळेला तो जाणार कशाने आहे, ट्रेननी जाऊ शकतो. ओके, पण ट्रेननी जर जाता त्यांनी समजा स्वतःची व्हेकल घेतली किंवा व्हेकल भाड्याने घेतली आणि एरोप्लेननी पण नाही जात आहे, म्हणजे दिले ना तिथे मोड ऑफ ट्रान्सपोर्ट अदर दॅन एअर, म्हणजे दुसऱ्या कुठल्याही मार्गाने जातो आहे पण ट्रेन आणि एअरवेजनी जात नसेल, तर मग अशा कंडिशनमध्ये कोणती अमाऊंट एक्झम्पशन म्हणून मागता येईल,
ते आपल्याला बघायचं आहे. म्हणजे ट्रेननी पण नाही गेला आणि एरोप्लेननी पण नाही गेलेला आहे. कनेक्टेड आहे ट्रेननी, म्हणजे तो जाऊ शकतो आहे ट्रेननी, पण ट्रेननी गेलेला नाही आणि एरोप्लेननी पण गेलेला नाही, प्रवास केला नाही. तर अशा वेळेला कोणती अमाऊंट मागू शकतो आहे? AC फर्स्ट क्लास रेल फेअर बाय शॉर्टेस्ट रूट और अमाऊंट स्पेंट विच एव्हर इज लेस. सेम कंडिशन. ट्रेननी पण नाही जात आहे, ट्रेननी कनेक्टेड आहे पण जात नाही आहे, एरोप्लेननी पण जात नाही. मग अशा वेळेला ट्रेनचं जे फर्स्ट क्लासचं तिकीट असेल ते, किंवा त्याने ॲक्च्युअल खर्च किती केला प्रवासावर तिथे जाण्यासाठी, या दोघांमधली जी लहान अमाऊंट असेल ती तो एक्झम्पशन म्हणून मागू शकतो किंवा त्याच्यावर टॅक्स बसणार नाही. चौथी कंडिशन आहे, प्लेस ऑफ ओरिजिन अँड डेस्टिनेशन नॉट कनेक्टेड बाय रेल पार्टली और फुल्ली बट कनेक्टेड बाय अदर रेकग्नाइज पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम. कंडिशन पहिले समजून घ्या. जर त्याचं राहतं ठिकाण ओरिजिन जिथे तो राहतो आहे आणि तिथून त्याला ज्या डेस्टिनेशन प्लेसला जायचं आहे ते जर रेल रूटनी कनेक्टेड नसेल, पूर्णतः कनेक्टेड नसेल किंवा पार्टली कनेक्टेड नसेल, म्हणजे अर्ध्यापर्यंत रेलनी जावं लागतं आहे, त्याच्या पुढे वेगळ्या ट्रान्सपोर्टनी जावं लागत असेल, तर अशा वेळेला तिकडे जर पब्लिक ट्रान्सपोर्ट दुसरा कोणताही अवेलेबल असेल, उदाहरणार्थ ST आहे किंवा बसेस आहेत, ते जर अवेलेबल असेल आणि त्या मार्गाने तो जर गेला असेल तर कोणती अमाऊंट तो एक्झम्पशन म्हणून क्लेम करू शकतो. दिलेलं आहे मी ते, फर्स्ट क्लास और डिलक्स क्लास फेअर बाय शॉर्टेस्ट रूट और अमाऊंट स्पेंट विच एव्हर इज लेस. जी कोणती लहान असेल ती, फर्स्ट क्लास तिकीट किंवा डिलक्स क्लास तिकीट, पण शॉर्टेस्ट रूटनी जाणारा. पाचवी कंडिशन आहे, प्लेस ऑफ ओरिजिन अँड डेस्टिनेशन नॉट कनेक्टेड बाय रेल अँड नॉट कनेक्टेड बाय अदर रेकग्नाइज पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम ऑल्सो. म्हणजे जिथे कदाचित असं होऊ शकतं की ज्या डेस्टिनेशनला जायचं आहे तिथे अर्ध्यापर्यंत ट्रेन जाते किंवा ट्रेन पण जात नाही आणि दुसरे कुठले पब्लिक ट्रान्सपोर्ट पण अवेलेबल नाही आहे. म्हणजे फार फार तर त्यांना स्वतःची गाडी करून वगैरे असं जावं लागत असेल, तर अशा वेळेला काय केलं जातं, AC फर्स्ट क्लास रेल फेअर बाय शॉर्टेस्ट रूट ॲज द जर्नी हॅज बीन परफॉर्म्ड बाय रेल और द अमाऊंट ॲक्च्युअली स्पेंड विच एव्हर इज लेस. ACचं फर्स्ट क्लास तिकीट रेल्वेचं किंवा जी त्यांनी ॲक्च्युअल परफॉर्म केलेली असेल, खर्च केलेला असेल त्या कर्मचाऱ्यांनी, ज्यापैकी जी लहान असेल ती एक्झम्पशन म्हणून क्लेम करू शकतो. सो दिस वर द फ्यू कंडिशन विच वी सॉ इन विच केसेस वी वुड एक्झम द अमाऊंट अंडर द हेड लीव ट्रॅव्हल अलावन्स. म्हणजे ह्या कंडिशन बघितल्या, कोणत्या कोणत्या मार्गाने जातो आहे, ज्या मार्गाने जातो आहे त्या पद्धतीने तो क्लेम करू शकतो. नेक्स्ट आहेत रूल्स टू रिमेंबर, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही एखाद्या कर्मचारीला जर लीव ट्रॅव्हल अलावन्स मिळत असेल तर त्याच्यामध्ये एक्झम्पशन क्लेम करण्यासाठी त्याला हे काही नियम लक्षात ठेवावे लागतात. तर ते कोणते आहेत? सर्वात प्रथम तर LTA rules provide for an exemption only in respect of 2 journeys performed in the block of 4 calendar years. First of all, try and understand what is the block of 4 calendar years. Calendar year is nothing but what? Beginning from 1st January and ending on 31st December. म्हणजे कॅलेंडर इयर झालं आपलं, 1 जानेवारीला सुरुवात होणार आणि 31 डिसेंबरला संपणार. तर हे ब्लॉक्स आहेत, 4-4 वर्षाचे ब्लॉक आहेत. आता सध्या आपल्याला कुठला ब्लॉक चालू आहे? 2016 ते 2019. ओके, कारण की 20 हे अजून संपलेलं नाही आहे आणि आपलं करंट काय म्हणू शकता, प्रिव्हियस इयर कोणता आहे? 19-20 आणि असेसमेंट इयर कोणता आहे? 20-21. मग 19-20साठी प्रिव्हियस इयरसाठी तुमचा ब्लॉक कुठला असणार आहे लक्षात ठेवायचा. आता एक्झाम होईपर्यंत 2016 ते 2019, 2016 to 2019. ओके, याच्या आधीचा 4 इयरचा ब्लॉक कुठला असणार आहे? 2012 ते 2015. 12, 13, 14 आणि 15 हा 4 वर्षाचा एक ब्लॉक झाला. त्याच्या पुढचा आत्ता जो चालू आहे तो म्हणजे कोणता आहे? 2016 ते 2019, म्हणजे 16, 17, 18 आणि 19 असा हा 4 वर्षाच्या ब्लॉकमध्ये किती जर्नी फक्त जर्नीची परमिशन आहे? तर 2च जर्नी. ओके, म्हणजे क्लेम कितीसाठी करू शकता तुम्ही? 2 जर्नीसाठीच करू शकता. असं नाही अलाउन्स तुम्हाला मिळतं आहे म्हणून फिरा पाहिजे तेवढं. 4ही वर्षामध्ये दरवर्षी तुम्ही समजा ट्रॅव्हल करत असाल आणि ते एक्झम्पशन मागत असाल तर चालणार नाही. 4 वर्षाच्या कालावधीमध्ये फक्त 2च जर्नीचं एक्झम्पशन तुम्हाला मिळेल. तुम्ही फिरा, 3री जर्नी करा, पण त्याचं एक्झम्पशन तुम्ही क्लेम करू शकत नाही.
लक्षात आलेलं आहे. म्हणजे 2016 ते 2019 या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही जर्नीत समजा 4 केल्यात, 5 केल्यात, 6 केल्यात त्याचा प्रश्न नाही आहे. पण अलावन्समध्ये लिव्ह ट्रॅव्हल अलावन्ससाठी एक्झम्पशन क्लेम करत असताना फक्त आणि फक्त 2 जर्नीचं एक्झम्पशन क्लेम करू शकता. आता त्या 2 जर्नी पण कशा झाल्या पाहिजेत ते पण महत्त्वाचं आहे. ते मी पुढे येणारच आहे. फर्स्ट वी विल ट्राय अँड अंडरस्टँड दिस सेकंड रूल. सेकंड रूल काय म्हणतोय? इफ एन इंडिव्हिज्युअल डज नॉट यूज देअर एक्झम्पशन ड्युरिंग एनी ब्लॉक or any one or on both occasions, their exemption can be carried over to the next block and used in the calendar year immediately following that block. समजा एखाद्याने एक्झम्पशन क्लेमच नाही केलं, ओके, मे बी असेल की जर्नीच नाही केली 4 वर्षामध्ये, तर तो क्लेम काय करणार आहे? कारण की आपण पहिला मुद्दा बघितलेला आहे की ॲक्च्युअल जेवढा खर्च केला आहे तेवढंच एक्झम्पशन मागू शकतात. त्यामुळे समजा 4 वर्षामध्ये त्यांनी जर्नीच केली नाही, त्यामुळे एक्झम्पशन क्लेम केलं नाही, तर अशा वेळेला त्याचं जे एक्झम्पशन आहे ते नेक्स्ट ब्लॉकमध्ये कॅरी फॉरवर्ड करू शकतो, पण एका अटीवर. ती म्हणजे कोणती? की लगेचच नेक्स्ट ब्लॉकचं जे पहिलं वर्ष असेल त्याच्यामध्ये त्यांनी ती जर्नी परफॉर्म केली पाहिजे. उदाहरण देऊन सांगते. आत्ताचा ब्लॉक आपला आहे 4 वर्षाचा, तो म्हणजे 2016 ते 2019. लास्ट इयर होतं 2012 ते 2015. मग समजा 2012 ते 15 या वर्षांमध्ये एकही जर्नी कर्मचाऱ्यांनी परफॉर्म केली नाही, तर नेक्स्ट ब्लॉक जो आहे 2016 ते 19 ह्याच्यामध्ये 2016लाच त्यांनी जर्नी परफॉर्म करणं अपेक्षित आहे. 2017मध्ये जर केली तर त्याचं क्लेमिंग तो मागच्या ब्लॉकमधले मागू शकणार नाही. ओके, इथे मी पुन्हा वाचते तो शब्द. अँड यूज्ड इन द कॅलेंडर इयर इमिजिएटली फॉलोइंग दॅट ब्लॉक. ह्या ब्लॉकचं उदाहरण देऊन सांगते पुन्हा. 2016 ते 2019 चला समजा त्याला जर्नी करता आली नाही किंवा केलीच नाही या 4 वर्षामध्ये, मग या ब्लॉकसाठीचं कॅरी फॉरवर्ड कुठल्या ब्लॉकमध्ये होईल? नेक्स्ट 4 वर्षाच्या ब्लॉकमध्ये होईल. ओके, म्हणजे 2019 ते पुढची 4 वर्ष, 20, 21, 22, 23 म्हणजे 2020 ते 2023. परंतु एक कंडिशन आहे, 2019मध्ये पर्यंत झालं नसेल तर 2020मध्ये त्यांनी जर्नी करणं अपेक्षित आहे, तर आणि तरच त्याचा लाभ तो ह्या ब्लॉकमध्ये घेऊ शकतो. ओके, नेक्स्ट इम्पॉर्टंट रूल इज एन एम्प्लॉई कॅनॉट क्लेम द एक्झम्पशन फॉर बोथ द जर्नीज इन 1 इयर. आणखीन याच्यात कंडिशन दिली आहे की एकाच वर्षामध्ये तुम्ही 2 जर्नीचं एक्झम्पशन मागू शकत नाहीत एकाच प्रिव्हियस इयरमध्ये. ओके, मग इथे एक व्हेरी आउट ऑफ द वे जाऊन सांगते मी की काय करू शकता. समजा स्पाऊस आहे, म्हणजे नवरा बायको आहे, दोघं पण एकाच ठिकाणी कामाला आहेत मे बी, तर अशा वेळेला एक नवऱ्याच्या नावाने क्लेम करू शकतो एक्झम्पशन, आणि एक बायको आपल्या नावाने क्लेम करू शकते जर 2 जर्नी एकाच वर्षात झालेल्या असतील तर. ओके, पण समजा तो एकटाच आहे, हजबंड फॉर एक्झाम्पल एम्प्लॉई आहे, आणि दोन्ही जर्नी जर एकाच वर्षात केल्या असतील तर फक्त आणि फक्त एकाच जर्नीचं, एकाच प्रवासाचं एक्झम्पशन क्लेम करू शकतो, दुसऱ्या प्रवासाचं क्लेम करू शकणार नाही. म्हणजे 4 वर्षामध्ये 2 जर्नी अलाउड आहेत, पण त्या दोन्ही जर्नी एका वर्षामध्ये असता कामा नयेत, किंवा जरी केल्याच तर एकच जर्नीचं एक्झम्पशन क्लेम करू शकतो. ओके, अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, द नो जर्नी नो एक्झम्पशन. म्हणजे जर्नी केलीच नाही तर एक्झम्पशन मिळणार नाही. उदाहरणार्थ, समजा अलावन्स मिळतं आहे कर्मचाऱ्याला. कशाला दिलं जातं आहे अलावन्स? तुम्ही करा प्रवास, तुम्ही रजेवर जाता तेव्हा फिरा, त्याच्यासाठी म्हणून हे दिलं जातं आहे आणि फिरण्यासाठी दिलं जातं आहे. मग त्याचा तुम्ही वापर केला पाहिजे, लाभ घेतला पाहिजे. जर तुम्ही ते इन्कम म्हणून सेव्ह करत गेलात तर चालणार नाही, त्याचं एक्झम्पशन तुम्हाला मिळणार नाही आणि सगळ्या अमाऊंटवर तुम्हाला टॅक्स भरावं लागेल. त्यामुळे मार्ग बेस्ट काय आहे? अलावन्स मिळतं आहे त्याचा लाभ घ्या, पूर्ण फिरा, पूर्ण ट्रॅव्हलवर खर्च करा आणि त्याचं तुम्ही एक्झम्पशन क्लेम करू शकता. ओके, सो नो जर्नी नो एक्झम्पशन. I think I have almost covered all the rules over here. Thank you. I hope you have understood the concept of leave travel allowance. Leave travel allowance is included
ॲज अन इन्कम अंडर द हेड इन्कम फ्रॉम सॅलरीज. वेतनापासून मिळणारी जी मिळकत आहे त्याच्या हेडखाली तुम्हाला लीव ट्रॅव्हल अलावन्स म्हणजे रजेवर असताना मिळणारा प्रवासी भत्ता हा जो इन्कम आहे तो इन्क्लूड केला जातो. परंतु तो इन्कम पूर्णतः टॅक्सेबल नाही आहे. त्याच्यामधून एक्झम्पशन क्लेम केलं जातं आणि एक्झम्पशन क्लेम करण्यासाठी त्याच्यातून सूट मिळण्यासाठी म्हणून कोणकोणते नियम पाळायचे आहेत किंवा नियम लक्षात घ्यायचे आहेत किंवा अटी काय आहेत त्या मी ह्या स्लाईडमध्ये किंवा ह्या प्रेझेंटेशनमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. होप तुम्हाला हे समजलं आहे. मी खूप इझी करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. थँक्यू.